राज्यातल्या नक्षलवादी भागांमध्ये टीव्ही त्याचबरोबर मोबाईलचं वाटप करावं अशी मागणी सांगलीचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। नेमकी त्यामागची भावना काय आहे किंवा त्यामागचं उद्दिष्ट काय आहे हे आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत गोपीचंद पडळकर जी आहेत। विधान परिषदेमध्ये मी आज मागणी अशी केलेली आहे की गडचिरोली परिसरामध्ये जो नक्षलवाद गेल्या अनेक वर्षांपासून फोफावलेला आहे आणि त्याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर गडचिरोली भागातील जो मागास एरिया आहे की ज्या एरियाचा जगाशी काही संबंध नाही, तिथल्या लोकांना बाहेर जगामध्ये काय चाललंय याची त्यांना माहिती नाही। आपण शिक्षण कोणत्या पद्धतीचं घेतलं पाहिजे हे ना विद्यार्थ्यांना माहिती आहे ना तिथल्या पालकांना माहिती आहे। राज्यामध्ये आणि देशामध्ये राजकीय सामाजिक आर्थिक काय परिस्थिती आहे याचं त्यांना जाणीव नाही आहे आणि म्हणून मी राज्य सरकारकडे मागणी केली की त्या परिसरातल्या प्रत्येक घरामध्ये घरटी राज्य सरकारच्या वतीनं टीव्ही संच आणि मोबाईल हा त्यांना मोफत दिला पाहिजे की जेणेकरून त्यांना या इंटरनेटच्या जमान्यामध्ये त्यांना यूट्यूबवरून फेसबुकवरून ट्विटरवरून वेगवेगळे जे आता सामाजिक सोशल मीडियाचे ज्या साईट आहेत त्यामधून त्यांना या जगाची चांगल्या पद्धतीनं माहिती मिळेल की जेणेकरून ते नक्षलवादाकडे वळणार नाहीत आणि नक्षलवादाची जी चळवळ जोरात सुरू आहे त्याला खिळखिळा बसेल। अशा पद्धतीची मागणी मी केली आणि सरकारनं या बाबतीमध्ये गांभीर्यानं विचार करावा असे आपल्या माध्यमातून पण मागणी करतो सरकारकडे। राकेश नेरुणकर सह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।